मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 ची तयारी करत असाल, तर तुमच्या परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये चालू घडामोडी या विषयावरती एमसीक्यू विचारले जातात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सेक्शनमधून महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, त्या एमसीक्यूजची उत्तरं पाहत असताना त्या उत्तरांच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 15 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जातो आणि तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. प्रश्न आहे, व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ साऊथर्न राईट व्हेल्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज? तर सदन राईट व्हेल या प्रजातीची जी अलीकडेच चर्चेत होती, IUCN स्थिती काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. एंडेंजर्ड म्हणजेच धोक्यात, क्रिटिकली एंडेंजर्ड अत्यंत धोक्यात, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचं आणि वल्नरेबल म्हणजेच असुरक्षित. तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिणी राईट व्हेल्स ही एक माशाची प्रजाती आहे आणि त्यांचं प्रजनन कमी होत आहे. त्यामुळे हवामान बदल आणि समुद्री परिसंस्थेमधील असंतुलन स्पष्टपणे दिसून येत आहे. या वेल्स 4 राईट व्हेल्सच्या प्रजातीपैकी एक आहेत. त्या समुद्रातील सस्तन प्राणी असून पाण्याच्या पृष्ठभागावरती श्वास घेतात आणि आपल्या अस्तित्वासाठी समुद्रावरती पूर्णपणे अवलंबून असतात. इतिहासात शिकार करणारे लोक या प्रजातींना राईट व्हेल्स म्हणत, कारण त्या सहजपणे मारल्या जात आणि त्यांच्यापासून तेल, चरबी आणि बेलेन यासारख्या मौल्यवान वस्तू मिळत असत. या व्हेल्स प्रामुख्याने दक्षिणी गोलार्धात महासागरामध्ये आढळतात. त्या सुरक्षित खाड्यामध्ये राहतात आणि उन्हाळ्यात थंड अंटार्क्टिक पाण्यामध्ये त्या स्थलांतर करतात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN यांच्या रेड लिस्टनुसार त्यांची संवर्धन स्थिती ही लिस्ट कन्सर्न म्हणजे तुलनेने कमी जोखमीची आहे. परंतु पिल्लांच्या जन्मदरातील होणारी जी घट आहे, परिसंस्थेमध्ये जी तणावाची गंभीर परिस्थिती आहे, हे दर्शवते आणि यामुळे या प्रजातींच्या दीर्घकालीन अस्तित्वावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय द टर्म फोमोफ्लेशन दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज? तर फोमोफ्लेशन या संज्ञेचा अर्थ काय आहे जी अलीकडेच चर्चेत होती? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. इन्फ्लेशन कॉज्ड बाय इन्क्रीज इन फ्यूल प्राइसेस. ऑप्शन बी आहे इन्फ्लेशन कॉज्ड बाय गव्हर्नमेंट मॉनिटरी पॉलिसी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी, इन्फ्लेशन ड्यू टू हाय प्रोडक्शन कॉस्ट. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे होणारी चलनवाढ, सरकारी चलनविषयक धोरणामुळे होणारी चलनवाढ, कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदीमुळे होणारी चलनवाढ आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणारी चलनवाढ. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच एक जाहीरनामा स्वाक्षरी करून वार्षिक H1B व्हिसा शुल्क $1,00,000 पर्यंत वाढवले आहे. या अचानक वाढीमुळे बाजारामध्ये घबराट निर्माण झाली आणि मागणी व किमती दोन्ही झपाट्याने वाढल्या. यालाच फोमोफ्लेशन असे म्हटले जाते. फोमोफ्लेशन हा शब्द फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, काहीतरी गमावण्याची भीती, यामुळे निर्माण होणारा कृत्रिम चलनवाढीचा प्रकार आहे. जेव्हा लोकांना एखादी वस्तू दुर्मिळ होईल किंवा मिळणार नाही अशी भीती वाटते, तेव्हा ते आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करतात. त्यामुळे खोटी मागणी तयार होते आणि किमती वास्तवापेक्षा जास्त वेगाने वाढतात. सामान्यतः चलनवाढ ही अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांमुळे, जसं की उत्पादन खर्च, व्याजदर, पुरवठा साखळी इत्यादीमुळे होते. तर फोमोफ्लेशन ही मुख्यतः मानसिक वर्तनशास्त्रातून निर्माण होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन सी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी, कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदी केल्यामुळे होणारी चलनवाढ. पुढचा प्रश्न पाहूयात. 5 बीचेस इन महाराष्ट्र हॅव रिसिव्ड द इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन विच ऑर्गनायझेशन अवॉर्ड्स द ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र कोणती संस्था प्रदान करते? ऑप्शन्स आहेत. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, डेन्मार्क्स फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ऑप्शन सी वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि ऑप्शन डी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजेच ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मान्यता मिळाली आहे. हे मानांकन मिळालेले किनारे म्हणजे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव, पालघर जिल्ह्यातील पारनाका, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर. ही घोषणा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे काय? ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन दॅट इज FEE या संस्थेकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी 33 निकष तपासले जातात, ज्यात स्वच्छता, सौंदर्य, पर्यावरण, शाश्वतता, पाणी गुणवत्ता, सुरक्षा आणि सुविधा यांचा समावेश असतो. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजे त्या किनाऱ्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छता, पर्यावरणीय जबाबदारी आणि पर्यटनासाठी सुरक्षितता यांचे निकष पूर्ण केले आहेत हे दर्शवते. तर याचं महत्त्व म्हणजे या यशामुळे महाराष्ट्राने आपल्या समुद्र किनाऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाचे केंद्र बनवण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेन्मार्क्स फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ऑप्शन बी, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन 2025 हेनले पासपोर्ट इंडेक्स. 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पासपोर्ट 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये 85व्या स्थानावरती आहे, जो 2024च्या तुलनेत 5 स्थानांनी खाली आला आहे. भारतीय नागरिकांना सध्या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी आहे, तर मागील वर्षी ही संख्या 59 होती. हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? तर हा एक जागतिक क्रमांक सर्व 199 देशांच्या पासपोर्टना त्यांच्या व्हिसा मुक्त प्रवेश क्षमतेच्या आधारे देण्यात येतो. जितक्या जास्त देशांमध्ये एखाद्या देशाच्या नागरिकांना व्हिसा न घेता प्रवास करता येतो, तितका त्यांचा पासपोर्ट अधिक प्रभावी समजला जातो. 2025 मधील या यादीत सिंगापूर हा पहिल्या क्रमांकावरती असून त्याच्या नागरिकांना 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती दक्षिण कोरिया आणि जपान आहे, ज्यामुळे आशियाई देशांची जागतिक प्रभावशाली भूमिका अधोरेखित होते. युरोपातील जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंड ही देशही सुरुवातीच्या 10 मध्ये आहेत. भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा मुक्त हे 12 देश आहेत. त्यामध्ये भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, त्रिनिदाद आणि टोबॅगो यासारखे 12 देश भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करण्यास मुभा देतात. तर याचं महत्त्व म्हणजे भारताच्या स्थानातील घसरण ही जागतिक गतिशीलतेतील असमतोल आणि इतर देशांच्या वाढत्या राजनैतिक व आर्थिक प्रभावाचे द्योतक मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 85. पुढचा प्रश्न पाहूयात. वर्ल्ड स्टुडंट डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे ऑफ इंडिया. ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 12, ऑक्टोबर 13, ऑक्टोबर 14 आणि ऑक्टोबर 15. जागतिक विद्यार्थी दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वर्ल्ड स्टुडंट डे साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 94व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजेच डॉक्टर अबुल पाकीर जैनुल आबदीन अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 साली रामेश्वर, तमिळनाडू येथे झाला होता. ते वैज्ञानिक, शिक्षक आणि राजनेता होते. त्यांनी 2002 ते 2007 या कालावधीमध्ये भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्य पाहिले आणि त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जाते.
तर डॉक्टर कलाम यांनी भारताच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी देशाच्या क्षेपणास्त्र आणि उपग्रह प्रकल्पांना नवचैतन्य दिले. आपल्या आयुष्यभर डॉक्टर कलाम यांनी विद्यार्थ्यांशी आपले नाते घट्टपणे जोडलेले ठेवले. त्यांचा विश्वास होता की एखाद्या राष्ट्राची खरी ताकद ही त्याच्या तरुणांमध्ये असते. तर जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यामागे उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, ज्ञानाचा सन्मान व्हावा आणि भारताच्या प्रगतीसाठी तरुण पिढीला सक्रियपणे योगदान द्यावे. हा डॉक्टर कलाम यांचा संदेश जिवंत ठेवणे हे महत्त्व या दिवसाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 15, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डिक्लेअरिंग द सदर्न रिज ॲज अ रिझर्व्ह फॉरेस्ट इन दिल्ली? दिल्लीतील साऊथर्न रीजला राखीव वन म्हणून जाहीर करण्यामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत इंडस्ट्रियल एक्सपान्शन, औद्योगिक विस्तार, ऑप्शन बी अर्बन हाऊसिंग डेव्हलपमेंट, शहरी गृहनिर्माण विकास, ऑप्शन सी टुरिझम प्रमोशन, पर्यटन प्रोत्साहन, आणि ऑप्शन डी पोल्युशन कंट्रोल अँड स्ट्रेंथनिंग द एन्व्हायरमेंट, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सरकारने सदर्न रिज परिसरातील सुमारे 41 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला आरक्षित वन म्हणजेच रिझर्व्ड फॉरेस्ट घोषित केले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की या निर्णयाचा उद्देश राजधानीला प्रदूषणापासून संरक्षण देणे आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. तर या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवरती स्थानिक प्रजातींची झाडे लावणे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकेल, वन वाढवून राजधानीचे पर्यावरणीय संतुलन बळकट करणे, दिल्लीला आधुनिक प्रदूषणमुक्त, हरित आणि पर्यावरणपूरक राजधानी बनवणे. तर याचं महत्त्व म्हणजे या निर्णयामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय संवर्धनाला चालना मिळणार आहे. तसेच शहरी भागातील हवा, माती आणि जैवविविधतेचे आरोग्य सुधारेल. हा उपक्रम दिल्लीच्या शाश्वत आणि संतुलित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. विच ऑर्गनायझेशन डिझाईन अँड डेव्हलप द आकाश मिसाईल सिस्टम? आकाश क्षेपणास्त्र प्रणाली रचना आणि विकास कोणत्या संस्थेने केला? ऑप्शन्स आहेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताने अलीकडेच ब्राझीलला आकाश क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजेच आकाश मिसाईल सिस्टम पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्री आणि ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेराल्ड अल्कमी यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेदरम्यान मांडण्यात आला. तर आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही एक शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. या प्रणालीचा उद्देश लढाऊ विमाने, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि क्रूज क्षेपणास्त्रांसारख्या हवाई धोक्यांपासून संवेदनशील क्षेत्रे आणि ठिकाणांचे संरक्षण करणे हा आहे. याचा विकास संपूर्णपणे स्वदेशीपणे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO यांनी केला आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड हैदराबाद येथे याचं उत्पादन केलं जातं आणि सध्या ही प्रणाली भारतीय वायुदल आणि भारतीय सैन्य दोन्ही दलांमध्ये कार्यरत आहे. तर या प्रस्तावामुळे भारताच्या संरक्षण निर्यात धोरणाला चालना मिळणार आहे आणि मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवरती ओळख आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे, हु हॅज बीन इलेक्टेड ॲज अ फर्स्ट एशियन चेअर ऑफ अ IUCN स्पेसीज सर्व्हायवल कमिशन फॉर 2025 to 29. 2025 ते 2029 या कालावधीसाठी IUCN स्पीसीज सर्व्हायवल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत अनिश बलियान, विवेक मेनन, अभिषेक सिन्हा आणि विक्रांत चावला. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वन्यजीव संवर्धक विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN च्या प्रजाती संरक्षण आयोगाच्या म्हणजेच स्पेसीज सर्व्हायवल कमिशन SSC 2025 ते 29 या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही नियुक्ती विशेष ठरते
कारण IUCN SSCच्या 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आशियाई व्यक्तीला हे पद मिळालं आहे. IUCN स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशन जे आहे हे एक जागतिक तज्ज्ञांचं नेटवर्क आहे, ज्यामध्ये 11,000पेक्षा अधिक शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञ कार्यरत आहेत. यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि विलुप्त होणाऱ्या प्रजातींचे अस्तित्व कायम ठेवणे हे आहे. तर विवेक मेनन हे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक आहेत. 5 संवर्धन संस्थांचे सहसंस्थापक म्हणजेच को फाउंडर ते आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे, जसे की क्लार्क आर बेविन अवॉर्ड, विटली कंटिन्युएशन अवॉर्ड, तसेच ते लंडनच्या लिनन सोसायटीचे फेलो सुद्धा आहेत. तर ही जी नियुक्ती आहे ती भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाची आणि आशियाई तज्ञतेची ओळख अधोरेखित करते. विवेक मेनन यांच्या नेतृत्वाखाली IUCN SSC जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी दिशा घेईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विवेक मेनन. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री हॅज बीन इलेक्टेड ॲज अ को चेअर ऑफ UN ग्लोबल जिओस्पेशियल रिजनल कमिटी फॉर 2025 to 28 2025 ते 28 या कालावधीसाठी UN ग्लोबल जिओस्पेशियलच्या प्रादेशिक समितीचे सहअध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन इथे दिलेत: नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापनासाठी आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रीय समितीच्या सहअध्यक्षपदी म्हणून निवड झाली. ही जबाबदारी भारत पुढील 3 वर्ष म्हणजेच 2028 पर्यंत पार पाडेल. ही संस्था जी आहे ती संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट तज्ञ समितीच्या 5 क्षेत्रीय समित्यांपैकी एक आहे. या समितीचे कार्य म्हणजे विविध देशांमध्ये भूस्थानिक माहितीचे उत्पादन, उपलब्धता आणि वापर यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे. ती राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक धोरण निर्मितीमध्ये भूस्थानिक माहितीचा प्रभावी वापर सुनिश्चित करणारी मुख्य आंतरसरकारी संस्था आहे. तर या निवडीमुळे भारताचा भूस्थानिक तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक नेतृत्व अधिक बळकट होईल. तसेच आशिया पॅसिफिक प्रदेशात डेटा आधारित नियोजन, हवामान कृती आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताची भूमिका अधिक प्रभावी बनेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत म्हणजेच इंडिया. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री मेड हिस्ट्री बाय बिकमिंग द सेकंड स्मॉलेस्ट कंट्री टू क्वालिफाय फॉर द FIFA वर्ल्ड कप आफ्टर आयसलँड? तर आयसलँड नंतर FIFA वर्ल्ड कप साठी पात्र ठरलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश म्हणून इतिहास कोणी घडवला? ऑप्शन्स आहेत तुवालू, माल्टा, फिजी आणि केप वर्डे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच केप वर्डे या देशाने इतिहास घडवला आहे. 2018 मधील आयसलँड नंतर FIFA विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा सर्वात लहान देश म्हणून तो ओळखला जात आहे. या उलट भारत 2027 आशिया कप साठी पात्र ठरू शकला नाही, कारण गोव्यात झालेल्या सामन्यात भारताचा विश्व क्रमवारीत 158व्या स्थानावरील सिंगापूरकडनं पराभव झाला. तर केप वर्डे याला कोबो वर्डे असेही म्हणतात. हा देश अटलांटिक महासागरातील 10 बेटांच्या द्वीपसमूहातील एक आहे. तो आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे 620 किलोमीटर अंतरावरती आहे. या देशाचे नाव सेनेगल मधील केप वर्डे या भूभागावरनं ठेवलेले आहे. तर केप वर्डेचे हे यश लहान राष्ट्रांच्या क्रीडा क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तर भारतासाठी हा पराभव फुटबॉल संरचना, प्रशिक्षण आणि धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, केप वर्डे. प्रश्न आहे, where was the rare species of a fungus Hygrocybe pellucida recently cited for the first time in Telangana? दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा ही प्रजाती तेलंगणामध्ये प्रथमच कुठे आढळली? ऑप्शन्स दिले आहेत तुम्हाला: एटनागारम वन्यजीव अभयारण्य, कव्वाल व्याघ्र प्रकल्प, आम्राबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगवनी राष्ट्रीय उद्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा प्रथमच तेलंगणातील कव्वाल टायगर रिझर्व येथे आढळली.
ही बुरशी हायग्रोफोरेसी कुटुंबातील असून तिच्या तेजस्वी मेणासारख्या आणि रंगबिरंगी रूपाने ओळखली जाते. अशा प्रकारच्या बुरशी सहसा गवताळ प्रदेशात, मॉसने झाकलेल्या जंगलाच्या जमिनीवरती तसेच पोषक तत्वे कमी असलेल्या अधिवासामध्ये आढळतात. त्यांच्या चमकदार पृष्ठभागामुळे त्यांना सामान्यतः वॅक्स कप असे म्हटले जाते. हायग्रोसाइप पेलुसिडा ही प्रजाती प्रथमच 2024 मध्ये केरळमध्ये एक नवीन प्रजाती म्हणून ओळखली गेली. हायग्रोसाइब या वंशात जगभरात सुमारे 350 प्रजाती आढळतात. तिचा शोध तेलंगणासाठी एक महत्वपूर्ण जैवविविध्य नोंद मानली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कव्वाळ टायगर रिझर्व, कव्वाळ व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, Who became the first Indo-Numan compound archer to win a medal at the Archery World Cup final? आर्चरी वर्ल्ड कप फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड आर्चर कोण ठरली? ऑप्शन्स दिले तुम्हाला, दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा वेनम, मधुरा धामणगावकर, रिमिळ बुरी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्टार धनुर्धारी ज्योती सुरेखा वेनम हिने इतिहास रचत आर्चरी वर्ल्ड कप फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड धनुर्धारी म्हणून नोंद केली. तिने नानजिंग चायना येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकित एला गिब्सन हिला 150-145 अशा फरकाने पराभूत करून कांस्य पदक जिंकले. ज्योतीने 5ही एंड मध्ये परिपूर्ण अशी 15 टेन्स नोंदवली. तिने उपांत्य फेरीत USAच्या अलेक्सिस रुईज हिला 143-140 अशा गुणांनी पराभव केला. परंतु उपांत्य फेरीत जगातील क्रमांक 1 आंड्रिया बेकेरा, जी की मेक्सिकोची आहे, हिच्याकडून 143-145 अशा निम्म्या फरकाने तिला हार पत्करावी लागली. हे पदक म्हणजे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताच्या महिलांच्या कंपाऊंड विभागातील पहिलेच पदक आहे. आणखी एक भारतीय धनुर्धारी मधुरा धामणगावकर हिला पहिल्याच फेरीत 142-145 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ज्योती सुरेखा वेनम. पुढचा प्रश्न आहे, द न्यूली डिस्कवर्ड प्लांट स्पेसीज टेट्राटॅनियम मॅनिलालिनम वॉज फाउंड इन विच नॅशनल पार्क ऑफ केरला? टेट्राटॅनियम मॅनिलालिनम ही नव्याने शोधलेली वनस्पती प्रजाती केरळातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळली? ऑप्शन्स आहेत सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, एराविकुलम नॅशनल पार्क, रुद्रमुख नॅशनल पार्क आणि पेरियार नॅशनल पार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी अलीकडेच टेट्राटॅनियम मॅनिलालिनम नावाची नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावला असून यामुळे पश्चिम घाटाचे जैववैविध्य अधिक समृद्ध झाले. ही वनस्पती केरळच्या इदुक्की जिल्ह्यातील एराविकुलम नॅशनल पार्क येथे आढळली. या प्रजातीचे नाव प्रोफेसर KS मनीलाल, भारतीय अँजिओस्पर्म टॅक्झॉनॉमी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना श्रद्धांजली म्हणून देण्यात आले आहे. या वनस्पतीला पांढरी फुले येतात आणि रायझोम्स म्हणजेच कंद असतात आणि ती पावसाळ्यामध्ये फुलते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एराविकुलम नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे, रिसेंटली वेअर इज द टायटॅनियम सुपरअलॉय मटेरियल प्लांट इनॉग्रेटेड इन उत्तर प्रदेश? उत्तर प्रदेशात टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल्स प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले? ऑप्शन्स आहेत लखनौ, कानपूर, गोरखपूर, मेरठ. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी PTC इंडस्ट्रीज लखनौ येथे टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन केले असून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॅटेजिक मटेरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. या प्लांटच्या माध्यमातून फायटर जेट्स, मिसाइल्स, नेव्हल सिस्टीम आणि सॅटेलाइट्स यासाठी आवश्यक घटकांची निर्मिती होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरला मोठा आधार मिळणार आहे आणि युवक MSMEs तसे स्टार्टअप साठी नवीन रोजगार संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ.
पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इज द होस्ट ऑफ 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025? 2025 मधील 11व्या वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले आहे? ऑप्शन्स आहेत मलेशिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. तर 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 11 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान कैरो, इजिप्त येथे आयोजित करण्यात आली. आफ्रिकन खंडात प्रथमच विश्वचषक स्पर्धा आयोजित झाल्याने हा ऐतिहासिक टप्पा ठरला. ही स्पर्धा इजिप्त इंटरनॅशनल ऑलिम्पिक गेम सिटी येथे झाली, ज्यामध्ये 70 देशातील 537 खेळाडू सहभागी झाले होते आणि यामध्ये पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा समावेश होता. चीनने या स्पर्धेत आपले 6वे सर्वांगीण विजेतेपद आणि सलग 5वे विजेतेपद पटकावत पॅरा पॉवर लिफ्टिंग मधील अग्रगण्य राष्ट्र म्हणून आपली स्थिती बळकट केली. भारताच्या जॉबी मॅथ्यू यांनी 65 kg लीजंड गटात कांस्य पदक जिंकले. त्यांनी एकूण 300 kg इतके वजन उचलले. त्यांनी यापूर्वी बीजिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये नोंदवलेल्या 150 किलो या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीला देखील त्यांनी मागे टाकले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इजिप्त. पुढचा प्रश्न आहे, माउंट एटना दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? अलीकडे बातम्यामध्ये असलेले माउंट एटना पर्वत कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, इथिओपिया, इटली आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी माउंट एटनाच्या खाली होणाऱ्या लहान आणि मोठ्या भूकंपाच्या प्रमाणाचा अभ्यास केला आणि गेल्या 20 वर्षातील ज्वालामुखी क्रियेशी त्याचा मजबूत संबंध असल्याचे आढळते. माउंट एटना हा भूमध्य समुद्रातील सिसिली बेटाजवळ स्थित व एक सक्रिय स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. सिसिली हे इटलीचा भाग आहे. हे क्षेत्र आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्या कॉन्व्हर्जंट बाउंड्रीवरती आहे. माउंट एटना हा युरोपमधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी आणि आल्प्सच्या दक्षिणेकडील इटलीतील सर्वात उंच पर्वत आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रीक पुराण कथांमध्ये आपण आढळतो. माउंट एटना हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 रिपोर्ट हायलाइटिंग एअर पोल्युशन रिलेटेड डेथ्स? हवेतील प्रदूषणाशी संबंधित मृत्यूंचा उल्लेख करणारा स्टेट ऑफ द ग्लोबल एअर 2025 अहवाल कोणत्या संस्थांनी प्रसिद्ध केला? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्होल्युशन, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड नीती आयोग, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड वर्ल्ड बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 अहवाल हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन युनायटेड स्टेट्स यांनी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात हवा प्रदूषणाशी संबंधित आजारामुळे 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, जो 2000 मधील 1.4 दशलक्ष मृत्यूंच्या तुलनेत 43% वाढलेला आहे. या मृत्यूंपैकी सुमारे 89% मृत्यू नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जसे की हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यामुळे झाले. भारतातील वायू प्रदूषणामुळे होणारा मृत्यू दर प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 186 इतका असून तो उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा 10 पट जास्त आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि वेस्ट बेंगॉल यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन. पुढचा प्रश्न आहे, क्रिसॅन्थेमम फ्लॉवरिंग प्लांट दॅट रिसेंटली सीन इन अ न्यूज इज नेटिव्ह टू विच रिजन? अलीकडेच बातम्यामध्ये असलेली क्रिसॅन्थेमम फुलझाड प्रजाती कोणत्या प्रदेशाची मूळ आहे? ऑप्शन्स आहेत साऊथ अमेरिका, एशिया अँड नॉर्थ ईस्ट युरोप, सेंट्रल आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. तर काश्मीरमधील पहिले क्रिसॅन्थेमम उद्यान अलीकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे.
क्रिसॅन्थॅमम हा आस्टेरियासी कुलातील सुमारे 30 प्रजातींचा फुलझाडांचा वंश आहे. ही वनस्पती आशिया आणि उत्तर पूर्व युरोपची मूळ निवासी असून ती प्रामुख्याने शरद ऋतूत फुलते. या वनस्पतीची उंची 50 ते 150 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तिची फुले मोठ्या आकाराची असून पिवळी, पांढरी आणि गुलाबी रंगात आढळतात. ही वनस्पती उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये उत्तमरित्या वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एशिया अँड नॉर्थ ईस्टर्न युरोप, आशिया आणि ईशान्य युरोप. पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम कार्बाइड रिॲक्ट्स विथ वॉटर टू प्रोड्यूस विच गॅस. कॅल्शियम कार्बाइड पाण्याशी प्रतिक्रिया होऊन कोणता वायू तयार करतो? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला हायड्रोजन, ऑक्सिजन, ॲसिटिलीन आणि मिथेन. यावर्षी दिवाळी उत्सवादरम्यान भोपाळ येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कॅल्शियम कार्बाइड गन्समुळे झालेल्या जखमांमुळे 60हून अधिक लोक, विशेषतः मुले, रुग्णालयात दाखल करण्यात आली. कॅल्शियम कार्बाइडचे रासायनिक सूत्र हे CaC2 आहे. कॅल्शियम कार्बाइड हे लाईम आणि कार्बन यांच्या मिश्रणाला 2000 ते 2100 डिग्री सेल्सिअस तापमानावरती इलेक्ट्रिक आर्क फर्नन्समध्ये तापवून तयार केले जाते. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग हायड्रोलिसिस प्रक्रियेद्वारे ॲसिटिलीन गॅस निर्माण करण्यासाठी केला जातो. ॲसिटिलीन हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील वायू आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर स्टील उत्पादनात आणि धातू कापण्याच्या प्रक्रियेमध्ये तसेच कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी म्हणून पण केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ॲसिटिलीन. प्रोजेक्ट अरुणांक इज द इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑर्गनायझेशन. प्रोजेक्ट अरुणांक ही योजना कोणत्या संस्थेची आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. तर विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट अरुणांकने अलीकडेच आपला 18वा रेझिंग डे साजरा केला. हा प्रकल्प 2008 पासून अरुणाचल प्रदेश राज्यात राबवला जात आहे. या प्रकल्पाचे नाव अरुणाचल प्रदेश या राज्यावरनं ठेवण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्गम दऱ्या आणि अग्रभागी असलेल्या सीमावर्ती भागांना महत्त्वपूर्ण रस्ते संपर्क उपलब्ध करून देणे तसेच सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करणे असा आहे. या प्रकल्पात टिकाऊ व शाश्वत रस्ते निर्माण करण्यासाठी स्टील स्लॅग, कटन कव्हर टनेल्स, जिओसेल्स, प्लास्टिक शीट्स आणि गॅबियन वॉल्स यासारख्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हा प्रकल्प कुरुंकुमे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये सामाजिक आर्थिक विकासाला चालना देतो आणि रणनीतिक संपर्क मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मदत करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र BPED CET 2026 साठी महत्त्वाचे असे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. या MCQचे आन्सर पाहत असताना आपण त्या आन्सर्सच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा डिस्कस केली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.